एक मोठी अपडेट आपल्या समोर येते आहे. वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे, कारण गुलदस्त्यात. वाल्मिक कराड याचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे घेण्यात आलेला आहे. वाल्मिकच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतला आहे. जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी 2 तारखा झाल्यानंतर आज सुनावणी होणार होती, त्यामुळे कराडला जामीन के MCR होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र वाल्मिकचे वकील अशोक कवडे यांनी जामीन अर्ज मागे घेतला आहे. जामीन अर्ज मागे घेण्याचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र कराड याने अर्ज मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वाल्मिक कराडने जामीन अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आलेली असतानाच कराड याची प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय. वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होत आहे, त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज जी होती एक्स्टॉर्शनची जी केस होती CR नंबर 638/2024, ज्यामध्ये 308(2) ते 305 हे जे गुन्हे होते वाल्मिक कराड यांच्यावर, त्यांनी जामीन अर्ज दिला होता. तो जामीन अर्ज त्यांनी आज विड्रॉल केलेला आहे, म्हणजे काढून घेतलेला आहे तो जामीन अर्ज. त्याच्यामुळं सुनावणी झालेली नाही. काय नेमकं कारण आहे? नाही, विड्रॉल करून घेतलं त्यांनी, की आम्ही आज रोजी हे जी बेल पिटिशन आहे ते विड्रॉल करून घेऊ आणि काही दिवसांनी दाखल करू, एवढं फक्त त्यांनी विड्रॉल प्रोसेस दाखल केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.